बसा ना तुम्ही, बसा ना. बसा बसा. मालजीपाड्यामध्ये आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संदीप भाऊंनी आणि ताईंनी आमदार चषकाचं आयोजन केलेलं आहे. आणि या उद्घाटनासाठी इथे आलेले, इथे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे वसई विरार जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र भाऊ, सगळ्यांचे मार्गदर्शक राजू भाऊ, अभयजी, कपिल भाऊ, सूर्यकांत भाऊ, बिजूदा, सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शिवसेनेचे जिग्नेश भाऊ आणि सर्व कार्यकर्ते, आणि इथे सर्व उपस्थित वेगवेगळ्या गावातून आलेल्या, क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या सगळ्या टीमचे मेंबर्स, तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे खेळणार आहात. तर सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. छान खेळा आणि जे जिंकतील त्यांचं अभिनंदन करायला मी येईनच उद्या, पण जे जिंकणार नाहीत त्यांचं अभिनंदन मी आत्ताच करतेय. कारण आपण खेळतो तेव्हाच कोणतरी हरतं आणि कोणतरी जिंकतं. जेव्हा एक टीम हरते तेव्हाच दुसरी टीम जिंकत असते. त्याच्यामुळे खेळणं हे महत्त्वाचं असतं, हरणं जिंकणं महत्त्वाचं नसतं. आपण एका निमित्ताने एकत्र येतो, सगळेजण एकमेकांच्या ओळखी होतो, एक चांगलं काम आपण करतो. कुठेतरी जुगार खेळण्यापेक्षा, पत्ते खेळण्यापेक्षा, दारू पिण्यापेक्षा क्रिकेट खेळलेलं कधीही चांगलं. आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते, कारण खेळणाऱ्या मुलांना कधीही कुठचंही वाईट व्यसन लागू शकत नाही. त्यामुळे माझी आशा आहे की तुम्ही सर्व हे कुठच्याही वाईट सवयीपासून मुक्त असाल आणि आपल्या आपल्या गावांसाठी आदर्श असाल. मी आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी सकाळी बीच, आपले किनारपट्टी स्वच्छता अभियान आपण सुरू केलं होतं, तिथेही जाऊन आली. आपल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि वेगवेगळ्या संस्था संघटनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी सकाळी सकाळी 6-6:30 वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात केलंय. मला वाटतं देवदत्त आता रानगावहून किनारा साफ करून आता इथे आलेला आहे. तर अशा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आभार. आणि आज खरं म्हणजे आपल्या देशामध्ये मोठा दुखवटा आहे. मी संदीप भाऊंना म्हणाली मगाशी की संदीप भाऊ बँड वाजवू नका, पण संदीप भाऊंची इच्छा आणि तुमच्या सर्वांचं प्रेम मी समजू शकते. पण माझी एकच विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की आपल्या देशाचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालेलं आहे. आपल्या देशाचे ते गौरव होते. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहून 1-2 मिनिटं आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. ओम शांती शांती. मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते. आणि तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे, या निवडणुकीमध्ये भरघोस मतं देऊन आपण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला विजयी केलेला आहे. आणि ज्या कामांसाठी विजयी केलेला आहे ती कामं आपण सुरुवात केलेली आहे. आणि 5 वर्षामध्ये आपल्याला अनेक कामं करायची आहेत आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची मदत मला लागणार आहे. त्यामुळे फक्त क्रिकेट खेळून थांबू नका.
आपल्याला आपापल्या गावातली कामं सुद्धा करायची आहेत. आपापल्या गावातले जे कोणी ज्या कोणत्या पक्षाचे तुम्ही असाल, ज्या कोणत्या संघटनांचे असाल, त्यांच्या सोबत येऊन माझ्यापर्यंत संपर्क करा. आपण वसईच्या चांगल्यासाठी, वसईच्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आपण चांगलं काम करू. एवढंच मी तुम्हाला आजच्या निमित्ताने सांगू इच्छिते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. खेळण्यासाठी शुभेच्छा देते, जिंकण्यासाठी शुभेच्छा देते आणि जिंकून आपापल्या गावाचं नाव तुम्ही उज्ज्वल करा आणि जे हरतील त्यांनी निराश न होता पुढच्या टुर्नामेंटसाठी चांगली तयारी करा. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थोडंसं थांबवतोय मॅडम तुम्हाला मी, कारण तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं की आपल्याला विकास करायचा आहे, म्हणून एक आपण इतकी वर्ष पाहतोय अनेक विकास, अनेक ठिकाणी विकासाचे कार्य होत गेले आहेत, होत आहेत. मात्र कुठेतरी जो ग्रामीण भाग आहे, या वसई तालुक्यातील, या पालघर जिल्ह्यातील जो ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागाकडे मात्र कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे. तर अशा या ग्रामीण भागाच्या मॅडम काही समस्या आहेत. तुम्ही मालजेपाड्याच्या गावामध्ये आलात आणि मालजेपाड्या गावाची देखील एक समस्या आहे. या मायमाऊली आपल्या सोबत आहेत. त्या मायमाऊल्यांची जी समस्या आहे ती आपण ऐकून घ्या.